हॅलो गाईज. तर ॲक्च्युली 2 दिवसानंतर मी ऑफिसला जात आहे. म्हणजे हे शिफ्टिंगमुळे ना मी 2 दिवस सुट्टी घेतली होती आणि खरं सांगते मला खूप कंटाळा आलेला. कारण जे शिफ्टिंगचं काम आहे ना, ते शिफ्टिंगचं काम करून माझे पाय वगैरे खूप जास्त दुखत होते. म्हटलं आता 3रा दिवस नाही गेलं तर डायरेक्ट ॲब्स्कॉन्ड करतील, डायरेक्ट डिक्लेअर करतील की बाबा ही झालं, ही ॲब्स्कॉन्ड झाली ऑफिसमधनं म्हणून असं डिक्लेअर करतील जबरदस्ती. म्हणून मी जबरदस्ती स्वतःला तयार केली आणि निघाली मी ऑफिससाठी. श्रावणीमध्ये मी आणि निकिता नाश्ता करण्यासाठी आलो. आज माझा उपवास आहे. सॅटर्डे मी एव्हरी सॅटर्डे उपवास असते माझे. तर मी टिफिन वगैरे नेलं नव्हतं म्हणून म्हटलं काहीतरी खाऊन यावं. इकडे मानसी, अनुज आणि चैत्राली बसलेले ब्रेकफास्ट करत. साबुदाणे खिचडी मागवला. अरे हे कट्टा असं गोल का बनवले यार, बरोबर नाही बनवता आलं का ह्या लोकांना. स्लिप होते यार. एक शॉर्ट पाहिजे यार, नको पडू बाबा. It's a natural UV rays. It's a natural UV rays. मंथ एंड असल्यामुळे ऑफिसवरून लेट निघाले मी. मंथ एंडचा पूर्ण लोड असतं, कामाचा लोड असतं ऑफिसमध्ये. ते सगळे निपटवून निघायला वेळ लागलं मला. जवळजवळ मी 8 वाजता निघाले ऑफिसमधून. आल्यानंतर घरी जेवण बनवायचं होतं. ते 11:30 वाजता मी जेवण बनवत आहे. जास्त काय नाही बनवायचं आहे मला, फक्त 3 ते 4 चपात्या, नाही मे बी 3 चपात्या बनवायच्या. 3 चपात्या, थोडीशी भाजी. तेवढं बनवून झालं ना मग मी झोपेल. थोडं चपात्या लाटून घेते. चपात्या लाटल्या की मग भाजी बनवते. या साईडला भाजी काय बनवायचं आहे, बेबी लाल डाळ, मसूरची डाळ बनवायचा विचार चालू आहे. मसूरची डाळ बनवली ना म्हणजे फटाफट ह्याच तव्यावरती मी मसूरची डाळ बनवून घेते. म्हणजे कसं पूर्ण दुसरं भांडं करायची गरजच नाही. आपलं पीठ
इथंपर्यंत आलात तर व्हिडिओला लाईक पण करा. मी बघत आहे एवढे व्ह्यूज येतात, म्हणजे ऑलमोस्ट 20 व्ह्यूज आहे एका व्हिडिओवरती. त्या व्हिडिओवरती थोडे लाईक्स कमी आहेत. मला जर खरंच व्लॉग्स वगैरे आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे ते थोडं कमेंटमध्ये एक्सप्लेन करा. कोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह करायला पाहिजे ते पण मला सांगा. म्हणजे थोडं एन्करेज करा मला की बाबा नेमकं काय करायचं असतं, कसं करायचं. तर ते लर्न करतच आहे मी एव्हरीडे. पण थोडं सपोर्ट मिळालं ना, थोडं एन्करेजमेंट मिळालं किंवा थोडं ओपिनियन तुम्ही शेअर केलं ना कमेंट्समध्ये किंवा नेमकं कुठं काय चेंजेस करायचे आहेत तर ते थोडं मदत होऊन जाईल मला. कॅमेरा अँगल्स कशा असले पाहिजे, म्युझिक कोणतं ॲड केलं पाहिजे. आणि मी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मीम्स यूज नाही करत आहे अजूनसुद्धा, किंवा साऊंड इफेक्ट नाही यूज करत आहे मी माझ्या व्लॉग्समध्ये. ते सुद्धा मला यूज करायचं आहे. म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणतं मेम जाईल, कोणत्या ठिकाणी कोणतं म्युझिक जाईल, कोणत्या ठिकाणी कोणतं व्हॉईस इफेक्ट जाईल, ह्या सगळ्या गोष्टी मला हळूहळू इम्प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सांगते ऑलमोस्ट हा माझा 5वा का 6वा लॉंग व्हिडिओ आहे. सगळे शॉर्ट व्हिडिओज बनवत असल्यामुळे ह्या गोष्टींचा जास्त एक्सपिरियन्स नाही आहे मला. तर मी आता ट्राय करेल की डेली काही ना काही पोस्ट करायचं, कारण की छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करायला सुद्धा. म्हणजे एक गोष्ट असली पाहिजे, जे पॅशन असते ना ते पॅशन असली पाहिजे, ते पॅशन आपण फॉलो केलं पाहिजे. माझं तसंच आहे. एका गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसेल तर मी दुसऱ्या गोष्ट लगेच स्विच करते. मला म्हणजे खरंच नाही आवडत त्याच गोष्टी रिपीटेडली करायला. काहीतरी नवीन दररोज काही ना काही शिकत असलं पाहिजे आणि त्या गोष्टी मला खरंच आवडतात. म्हणजे दररोज काही ना काही शिकत असल्यानंतर ना एकदम माइंड प्रोग्रेसिव्ह बनतं. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या अँगलने व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे स्टार्टिंगचा व्हिडिओ थोडं वाईड अँगल होतं, मग त्यानंतर क्लोज अँगल झालं, मग त्यानंतर हिकडल्या साईडने लेफ्ट साईडने, मग ह्याच्यानंतर राईट साईडने छोटासा क्लिपसुद्धा घेतलेले आहे. अशा वेगवेगळ्या अँगलने, म्हणजे जेणेकरून समोरचासुद्धा बोर न व्हायला पाहिजे एकच अँगल बघून बघून. ह्या गोष्टीचाच विचार करून मी वेगवेगळ्या अँगलने व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या गोष्टीसुद्धा मला कमेंट करून सांगा वेगवेगळ्या अँगलने कसं वाटत आहे व्हिडिओ. आता बोलूया जेवणाबाबतीत. तर मी ह्यांना म्हटलं होतं की तुम्ही जास्त नाही खात संध्याकाळचं, मी भात बनवते. तर ह्यांचं म्हणणं होतं नाही मला चपाती खायचं आहे, मला चपाती खायचं आहे. म्हणून त्यांच्यासाठी मी चपाती प्लस भाजी बनवत आहे. पण हे आजच्या दिवशी बनवणार आहे. उद्या पुन्हा मी नेहमी भातच बनवणार आहे. सारखी लाड नाही ठेवायची कोणाला. जस्ट किडिंग गाईज. हे असं होत असतं, नोक जोक वगैरे. तुम्हाला अँगल्सबद्दल सांगत होते. हे आहे राईट साईडचा अँगल. हे थोडं व्यवस्थित अँगल वाटत आहे, म्हणजे प्रॉपर शेगडीसुद्धा दिसत आहे आणि मी काय करत आहे हे सुद्धा दिसत आहे. असे वेगवेगळे अँगलने प्रयत्न केलं ना तर मलासुद्धा समजते की कोणत्या अँगलने प्रॉपर व्हिडिओ चांगलं दिसत आहे, एकदम क्लिअर. प्रत्येक गोष्ट असे ऑब्झर्वेशन्स असले पाहिजे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला. बाय.